बाबा कदम यांची कादंबरी चिनार. प्रकरण 4. नेहरू पार्कच्या अलीकडे इंडियाना ही लक्झरी हाऊसबोट पाण्यात तरंगत होती. बाहेरून पांढरा रंग दिलेल्या इंडियानाच्या खिडक्यांचे पडदे फिकट निळ्या रंगाचे होते. समोर छोटी गच्ची होती. आत जवळजवळ सर्व सुखसोयी होत्या. छोट्या 2 बेडरूम्स होत्या. किचन कम डायनिंग हॉल होता. आतून एक छोटा लाकडी जिना इंडियानाच्या वरच्या गच्चीवर गेला होता. इथं वेताच्या खुर्च्या आणि मध्ये संगमरवराची फरशी घातलेला गोल टेबल होतं. या गच्चीवरून नेहरू पार्कच्या परिसरातला सर्व प्रदेश दिसत होता. समोर श्री शंकराचार्यांची टेकडी, टेकडीच्या समोर नव्याने उभा केलेला टीव्हीचा टॉवर, पायथ्याकडून वरपर्यंत गेलेली नागमोडी सडक आणि या सर्व ठिकाणांचं प्रतिबिंब उमटलेलं ते सागरासारखं महाप्रचंड दाल सरोवर, त्याचं ते शुभ्र स्फटिकासारखं पाणी, त्यातून मंदगतीनं फिरणारे पिवळे गुलाबी निळे रंगवलेले शिकारे, शिकाऱ्यांतून सहलीला निघालेल्या प्रवाशांना पाण्यातच गाठून त्यांना कुछ शालवाल दिखाओ बहनजी, कुछ केसर शिलाजीत लेंगे, साडी वाडी दिखाओ असे प्रश्न करणारे, शिकाऱ्यातून भटकणारे व्यापारी, चष्मेशाही, निशात आणि शालिमार या मुघल गार्डन्स पाहायला काही हौशी प्रवासी शिकाऱ्यांतून जायचे. काही दाल सरोवराच्या काठाकाठाने गेलेल्या रस्त्यांवरून पायी फिरायचे. कितीही चाललं तरी श्रम जाणवायचे नाहीत. असं हे नंदनवन. सुनीता इंडियानाच्या वरच्या गच्चीवर उभं राहून पूर्वेला बर्फाळलेल्या शिखराचा माथा पाहत उभी होती. तिला त्या मुघल गार्डन्स पायी फिरून पाहायच्या होत्या. इकडे येऊन गेलेल्या मैत्रिणींकडून तिनं सारी वर्णनं आजपर्यंत ऐकली होती, पण आज तिला ते स्वतःला प्रत्यक्ष फिरून पाहायची तीव्र इच्छा झाली. माच्या आजारपणानं तिला कुठंही जाता येत नव्हतं. मैत्रिणींच्या सहवासात मनमुराद गप्पा मारता येत नव्हत्या. शेवटी तिला देखील कंटाळा आला होता. त्याग अन कष्टालासुद्धा एक परिसीमा असतेच. काय विचार आहे? त्या प्रश्नानं ती एकदम दचकली. मागे प्रवीण उभा होता. विचार म्हणता हा सर्व प्रदेश पायाखालून घालवायचा आहे. तिन्ही मुघल गार्डन्स, शंकराचार्य टेकडी आणि शिकाऱ्यातून सकाळपासून संध्याकाळपर्यंत फिरत राहायचं आहे. असं करू, आज माची व्यवस्था लावून देऊ. मागे चिनार बागेत राहुटीची व्यवस्था पाहून आलो आहे. रोज 10 रुपये भाडं. काही हरकत नाही. राहुटी मिळते हेच महत्त्वाचं आहे. पण त्यांना थंडीची बाधा नाही ना व्हायची. अहो, हवेत कितीही गारठा असला तरी ह्या अंगाचा दाह होतो म्हणतात. पण सुनीता, मी आजपर्यंत असला विकार कोणाला असल्याचं ऐकलेलं नव्हतं. विकार? सुनीता प्रवीणजवळ येऊन हलक्या आवाजात म्हणाली. खरं म्हणाल तर तिला काही झालेलंच नाही. सारे मनाचे खेळ आहेत. इतके डॉक्टर झाले, वैद्य झाले, मांत्रिक झाले, पण हिचा दाह काही कमी होत नाही. सुरुवात कशानं झाली? प्रवीणनं बाबडेपणानं विचारलं. झाली अशीच. त्याला खूप कारणं आहेत, पण हा तिचा मनोविकार बळवला तो चंद्रसेन इंग्लंडला जाऊन राहिल्यापासून. माच्या मनात चंद्रसेनला आपल्या मावस भावाची मुलगी करायची होती, पण त्यानं इंग्लंडला गेल्या गेल्या 6 महिन्यात एल्सा नावाच्या स्कॉटिश पोरीशी लग्न केलं. एक मुलगा देखील झालाय आता त्याला. त्यात वावगं काय केलं त्यांनी मला वाटत नाही, पण माना वाटतं.
आपला धर्म बुडाला, जात बाटली आपल्या 3 पिढ्या. जाऊ दे बरं, मग मला ही एक एक ठिकाणं केव्हा दाखवून आणणार? सांगितलं ना, माची व्यवस्था लागली की रोज एका ठिकाणी जायचं. हो, नाहीतर काकाजींच्यावर विसंबून राहिलो की आज जाऊ उद्या जाऊ करीत परत मुंबईला जाण्याचा दिवस उजाडायचा. तुम्हाला अजून काकाजींचा स्वभाव ठाऊक नाही. आश्वासनं देण्यात मंत्र्यांना देखील ते हे सवाई ठरतील. आज उठल्या उठल्या कुठे गेले हे? कासमभाई नावाचा बेकरीवाला आहे त्यांचा दोस्त, त्याला भेटायला गेलेत. आता ते आपल्याला फक्त संध्याकाळी भेटणार. दिवसभर पायानं फिरत राहतील एकटेच. होय, म्हणतात मुंबईच्या कोलाहलातून 1 महिना सुट्टी काढून येतो तेव्हा मनसोक्त पायाने फिरतो आणि 1 वर्षभर पुरेल इतकी एनर्जी चार्ज करून घेतो. कमाल आहे हां काकाजींची. अशा अनोख्या प्रदेशात एकटेच तासनतास भटकत राहतील. आम्ही अधूनमधून सुट्टीच्या दिवशी लोणावळ्याला जायचो ना, तेव्हा काकाजींना शोधण्यासाठी 2 माणसं सोबत न्यावी लागत. मला कल्पना नव्हती त्यांच्या या छंदाची. बराच वेळ इंडियानाच्या वरच्या गच्चीवर त्या दोघांच्या गप्पा रंगल्या. 9:30 वाजायला आले होते. इंडियानाचा अटेंडंट अकबरा डालगेटच्या मार्केटमधून ब्रेड, चीज, लोणी वगैरे होडीतून घेऊन आला. सुनीतानं ब्रेकफास्ट बनवला. मा अंगाभोवती शाल लपेटून खिडकीतून बाहेर पाहत बसल्या होत्या. प्रवीणच्या सानिध्यात त्यांनाही थोडंसं बरं वाटू लागलं होतं. पूर्वपरिचय नसताना देखील आपल्याशी इतका समरस होणारा हा तरुण कोण आहे हे समजून घेण्याची त्यांनाही जिज्ञासा लागून राहिली होती. सुनीताला आणि काकाजींना तो कोण आहे हे समजलं होतं, पण त्या दोघांनीही त्याबद्दल वाच्यता करायची नाही असं ठरवलेलं होतं. चिनार बागेत एका प्रचंड चिनारच्या झाडाखाली राहुटी ठोकली होती. उन्हाळ्यात इथं येणारे काही हौशी प्रवासी राहुटीतच राहायचं म्हणजे निव्वळ झोपण्यापुरतं राहुटीत. सकाळी उठल्या उठल्या साईडसीइंगला जायचं, भूक लागली की बाहेर खायचं आणि संध्याकाळीच परत यायचं. मासाठी जी राहुटी ठरवली होती तीत 3-4 लोक सहज राहू शकले असते, पण तिथं फक्त 2च कॉट्स घालण्यात आल्या होत्या. काकाजींनी कासमभाई बेकरीवाल्याच्या ओळखीनं महिनाभर माची देखरेख करण्यासाठी एक खास हिंदू अटेंडंट मिळविली होती. माना दुसऱ्या जातीच्या व्यक्तीनं दिलेलं पाणी देखील चालायचं नाही, पण काही का असेना 4 दिवस राहुटीत चिनारच्या सावलीत राहिल्यानं माच्या तब्येतीत जाणवण्या इतपत फरक पडला. त्यांच्या सेवेला आणलेल्या मखनी या हिंदू मोलकरणीचं अन त्यांचं इतकं सूत जमलं की सुनीताला त्या म्हणाल्या, तुला आजूबाजूला फिरून पाहायचं असेल तर तू खुशाल जा. मी थोडं बरं वाटलं की श्रीनगरातील सारी देवळं मखनीसोबत फिरून पाहणार आहे. त्यावर सुनीता म्हणाली, देवळं पाहण्यासाठीच आपण श्रीनगरला आलो का? मा इथल्या गार्डन्स पहा. थोडं बरं वाटलं की गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग, अनंतनाग, वुलर लेक अशी ठिकाणं पाहू. तुझे वडील आणि तू खुशाल भटका. मी कुठं यायची नाही. मखनी म्हणत होती, इथला गणपती हमखास नवसाला पावतो. आता आणि कसला नवस करता? पुढच्या वर्षी चंदू त्या ख्रिश्चन पोरीला घटस्फोट देऊन जर भारतात परत आला तर इथं येऊन महापूजा करायचा संकल्प सोडणार आहे. सुनीतानं कपाळाला हात लावला. त्याविरुद्ध काही बोलायची पंचायत होती. माच्या प्रकृतीत त्या राहुटीत राहायला आल्यापासून आश्चर्य करण्यासारखा फरक पडला होता. मग तो चिनारच्या सावलीचा गुण असो किंवा दाल सरोवरातल्या त्या पाण्याचा. मखनीसोबत मा हळूहळू
फरलांग 2 फरलांग पायी फिरून येऊ लागल्या. अर्धी पोळी खाणं त्यांना जड जायचं. तिथं त्या 2-2 पोळ्या खाऊ लागल्या. सकाळी उठल्या उठल्या 2 ब्रेड स्लाईस मस्का लावलेल्या आणि 1-1.5 कप चहा असा ब्रेकफास्ट घेऊ लागल्या. 8-10 दिवसांत ही बाई गेली 4 वर्षे अंथरुणाला खिळून होती. हे कोणाला सांगून देखील पटलं नसतं. काकाजी आणि सुनीता या दोघांना या घटनेत विलक्षण आनंद झाला. शेवटचा उपाय यशस्वी ठरल्याचं पाहून त्या पिता पुत्रीनं सुटकेचा निश्वास सोडला. काकाजी म्हणाले, सुनी, दमयंतीला इथे राहण्यानं जर इतकं बरं वाटत असेल तर तुम्ही लोक आणखीन 4 महिने इथं राहिलात तरी माझी हरकत नाही. मी मुंबईला जातो, तिकडून पैसे पाठवतो. इथल्या हवा पाण्याची महती ही अशी आहे. तुम्ही गेल्यानंतर मी आणि मा दोघीच इथे राहणार. प्रवीण कुठे जातो? गेले 4 दिवस तो सकाळी उठून जो जातो तो संध्याकाळी तुम्ही यायच्या वेळीच येतो. या पाण्यात शारीरिक दुर्बलता दूर करण्याचे गुण आहेत, तसे मानसिक विकृती दूर करण्याची गुण का नसावेत? काकाजी बोलले, तुमची विकृती काही मला जाणवत नाही त्याच्यात. सुनीता म्हणाली, तुला वाटतं तसं. आता भूतलावर समाजवाद आणायला हा चालला आहे. कधीतरी शक्य आहे का ते सुनी? थोड्याफार प्रमाणात सोशल अँड इकॉनॉमिकल डिस्पॅरिटी ही राहणारच. इकडे प्रवीण हाऊसबोटी बांधायच्या कारखान्यात जाऊन तिथल्या मजुरांकडे चौकशी करीत होता. तुम्हा लोकांना रोज काय मिळतो? 2.5 रुपये बस. हां, या हाऊसबोटीची किंमत किती असेल? 1.5-2 लाख. मग हा कारखान्याचा मालक तुम्हाला इतके कमी पैसे का देतो? काही प्रवासी लोक हाऊसबोटी शिकारे बांधण्याच्या कारखान्यावर नेहमीच येऊन कुतूहलानं चौकशी करीत. त्यांना तिथं काम करणारे लोक हौसेनं सर्व माहितीही सांगत. देवदाराची हाऊसबोट कायूरच्या हाऊसबोटीपेक्षा टिकायला अधिक चांगली. देवदार जितके दिवस पाण्यात राहील तितके दिवस त्याचं आयुष्य वाढते, पण कायूराच्या लाकडाला मात्र पाणी लागून चालत नाही. कायूरच्या लाकडाला कोरडं ठेवावं लागतं. इमारतींना कायूर, फर आणि अक्रोड यांचं लाकूड उत्तम. हाऊसबोटीच्या कारखान्यातील मुकादमाला हा प्रवासी केवळ जिज्ञासानं कामगारांकडे चौकशी करीत नसून तो त्यांच्या आर्थिक बाबतीत विचारपूस करतो आहे असं आढळून आल्यानं त्यानं त्याला तेथून हुसकावून लावला. गव्हर्नमेंट वुलन फॅक्टरीतही जाऊन त्यानं हाच उपद्व्याप केला. तिथंही कोणी त्याला फारसं विश्वासात घेतलं नाही. लॅम्बर्ट लेनच्या मागे कातड्याचे कोट, ग्लोव्ज, टोप्या, पर्सेस बनवण्याचा कारखाना होता. तिथंही त्याला झटकण्यात आलं. शेवटी डालगेटला एक शिकारवाला मात्र त्याच्याशी सहानुभूतीनं बोलू लागला. त्यानं त्याला सांगितलं, आम्ही प्रवाशांना या डालगेटमधून जे घेऊन निघतो ते नेहरू पार्क, कबूतरखाना, निशात, डाल्बीज, हजरतबाल, ओल्ड श्रीनगर, रिपनिंग फॅक्टरीज एवढं फिरवून आणतो. तर आम्हाला फक्त 10 ते 15 रुपये मिळतात. पण हाऊसबोटवाले मात्र रोज 150-200 कमावतात. एकेका मालकाच्या 4-4 हाऊसबोटी असतात. इथं भांडवलदार वर्ग फार मोठा आहे. हॉटेलचे मालक, हाऊसबोटीवाले, उलनच्या शाली विकणाऱ्या फॅक्टऱ्यांचे मालक हे एका बाजूला आणि आम्ही शिकारवाले, हॉटेलांत वेटर, फॅक्टरीतले मजूर असे दुसऱ्या बाजूला. सीझन चालू असताना आम्हाला 4 पैसे मिळतात, पण हिवाळा सुरू झाला की गाठीशी असलेले सगळे पैसे खलास होतात. तुम्हा लोकांची संघटना निर्माण केली तर कोण करणार? मालक लोक फोडाफोडी करतात.
असा प्रयत्न केला गेला होता. हां, लाल बावटेवाल्यांनी तसा प्रयत्न केला होता. मग काय झालं? लाल बावटेवाल्याला 1000-2000 दिले त्यांनी आणि तोच उलट सांगू लागला. पण जर दुसऱ्याने अशी संघटना निर्माण करायचं ठरवलं तर तुम्ही कष्टकरी लोक त्याला पाठिंबा द्याल? जरूर. पण साहेब, मालक लोकांचे हात फार लांब आहेत. मोडक्या तोडक्या हिंदीत शिकारीवाला प्रवीणशी बोलला. पण तेवढ्यावरून देखील प्रवीणनं ओळखलं की इथं कामगार संघटना उभी करण्याला वाव आहे. परंतु सुरुवातीला मालक लोकांचा विरोध होणार. या विरोधाला न जुमानता जर आपली संघटना टिकली तर निश्चित मूळ धरू लागेल. प्रवीणला आशा वाटू लागली. यापुढे काय काय योजना आखाव्याच्या याचा आराखडा मनाशी आखत तो इंडियाना हाऊस बोटीवर आला. तेव्हा काकाजी त्याला सामोरे जाऊन म्हणाले, प्रवीण, आज आपण आनंद व्यक्त करायचा आहे. कशाबद्दल? फॉर द ग्रँड रिकव्हरी ऑफ दमयंती. हो, मला सुद्धा त्यांच्यात झालेला बदल गेले 4-6 दिवस जाणवतो आहे. अरे गृहस्था, आज ती चक्क क्षीरभवानीला गेलीये. मखनी बरोबर आहेस कुठे? बाकी काकाजी, चिनारच्या सावलीत इतकी प्रचंड ताकद असेल असं वाटत नव्हतं. हं? चिनारचा दुसरा अर्थ तुला ठाऊक आहे ना? आहे का? कोणता? चिनार म्हणजे बून, वरदान असाही एक पर्शियन अर्थ आहे. पण ते असू दे. कासमभाई, बेकरीवाल्याकडे जा. तो तुला एक चीज देईल, ती घेऊन ये. ठीक आहे, तू जातोस? काकाजी सुनीताकडे वळून म्हणाले. तिनं होकारार्थी मान हलवली. अकबरानं त्या दोघांना किनाऱ्यावर आणून सोडलं. तेथून ती दोघे चालत टुरिस्ट सेंटरच्या बाजूला वळली. प्रचंड चिनारची झाडं पाहून सुनीता म्हणाली, ईश्वरानं या प्रदेशावर सौंदर्याची इतकी खैरात केली आहे की या चिनारचं पान देखील कसं कलाकुसरीनं तयार केल्यासारखं दिसतं. आय एम सॉरी. बघा. नाही, मगा म्हणालीस तेच बरोबर, प्रवीण म्हणाला. ती दोघेही त्यावर मनसोक्त हसली. काकाजी म्हणत होते की या महिना अखेर आपण मुंबईला जाणार. आणि तुम्ही लोक? आम्ही आणखीन 1-2 महिने इथं राहावं अशी त्यांची इच्छा आहे. मग राहा ना. माझीची तब्येत तोपर्यंत अगदी ठणठणीत बरी होईल. हो, पण एक अडचण आहे. कसली? आमच्यासोबत कोणीतरी पुरुष माणूस हवं. हां, ती अडचण आहे खरी. परक्या ठिकाणी तुम्ही दोघींनी राहणं काही बरं नाही. सुनीताचा अपेक्षाभंग झाला. तिला वाटलं होतं प्रवीण म्हणेल, त्याची कशाला चिंता करता, मी नाही का? त्याचं काय आहे सुनीता, मी इथे आहे, तुम्ही चिंता करू नका, असं म्हणालो असतोही. पण मी लवकरच इथल्या विणकरांची, शिकाऱ्यावाल्यांची आणि हॉटेलमधल्या वेटर्सची एक संघटना उभी करतो आहे. त्या कामातून मला फुरसत मिळणार नाही. तुला कल्पना आहे, इथल्या श्रमिक जनतेला रोज फक्त 2-2.5 रुपये हजेरी मिळते. ती कमीत कमी 5 रुपये मिळावी म्हणून मी या लोकांचं एक आंदोलन करू इच्छितो आहे. इथले बहुसंख्य कारखानदार आहेत मुस्लिम, पण मी माझ्या आंदोलनाची जी सुरुवात करणार आहे ती एका हिंदू कारखानदाराविरुद्ध उभं राहून. कोण आहे हा कारखानदार? कारखानदार नाही, कारखानदारीण. कोण आहे ती? दयाश्री भाट. कसला कारखाना आहे तिचा? काश्मीरी शाली बनवण्याचा. त्यावर डिझाईन्स, कशिदा काढण्याचेही ती काम करते. शिवाय उलनचे स्वेटर मशीनवर विणते. सकाळी ऑर्डर दिली की संध्याकाळपर्यंत स्वेटर तयार. सीझनला इतके स्वेटर्स खपतात की काही विचारू नकोस. तिचं गावात रेसिडेन्सी चौकात दुकानही आहे. दुकान तिचा भाऊ नंदलाल चालवतो. उद्या संध्याकाळी मी जाणार आहे ते दुकान पाहायला. तू येशील? जरूर.
पण ती दयाश्री भाट काय वयाची आहे ते मला माहीत नाही, पण बाई मात्र कर्तबगार दिसते. कशिदा काढणाऱ्या 50 मुली तिच्याकडे कामाला असतात. फॅक्टरीत जवळजवळ 20 लोक आहेत. आपल्या हिंदू जातीच्या बाईविरुद्ध तू आंदोलन उभारणार? भांडवलदारांना जात नसते सुनीता. सगळे एकजात रक्तपिपासू असतात. त्या कशिदा काढणाऱ्या मुलींना रोज 5 रुपये आणि फॅक्टरीत काम करणाऱ्यांना रोज 7.5 रुपये हजेरी मिळायलाच हवी. माझं हे आंदोलन यशस्वी झालं की श्रीनगरच्या परिसरातील श्रमिक वर्गाला माझ्याविषयी आदर आणि विश्वास वाटायला लागेल. हळूहळू मी इथल्या सर्व कामगार लोकांची एक प्रबळ अशी संघटना निर्माण करण्यात यशस्वी होईन. सुनीता निमूटपणे सारं ऐकून घेत होती. ती चालता चालता मध्येच म्हणाली, तुला उपद्व्याप करायला कोणीच शिकवलं प्रवीण? याला उपद्व्याप म्हणतेस? अगं, हे तर अत्यंत पवित्र असं कर्तव्य आहे. श्रमिक जनतेला सुखाचे 4 दिवस आल्याचं पाहायला मिळाल्यासारखा आनंद दुसरा कशात आहे? पण जगाला आनंदित करण्या अगोदर प्रत्येकानं आपल्या जन्मदात्या आईवडिलांना आनंदी करायला शिकावं. चालता चालता प्रवीण एकदम थबकला. मी घरातून पळून आलो आहे हे हिला समजलं की काय? असे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले. पण त्याबाबत अधिक वाच्यता न करता तो म्हणाला, तू म्हणतेस ते खरं, पण तसे आईबाप हवेत ना? तुला आईबाप नाहीत? आहेत, पण असून नसल्यासारखे. ते कसं काय? निर्वासित म्हणून आम्ही भारतात आलो आणि लाखो रुपये वडिलांनी कमावले. अनाठाई संपत्तीबरोबर जे काही दोष येतात ते सर्व आमच्या घरी आले. स्टँडर्ड एकदम वाढलं. स्वतःच्या सुखाशिवाय दुसरा विचार उरला नाही. धंदा, पैसा, प्रतिष्ठा यांशिवाय घरी चर्चा नव्हती. माझ्या समाजवादी विचारसरणीची टिंगल उडवली जात होती. मग मी त्या घरातून पळून आलो. हसत हसत सुनीतानं त्याचं वाक्य पूर्ण केलं. प्रकरण 4 येथे समाप्त. चिनार. बाबा कदम यांची कादंबरी चिनार प्रकरण 4 समाप्त.